आणि कोरडा खोकला असेल तर त्याच्यामध्ये ऍसिडिटी असण्याचे सुद्धा चान्सेस असतात. बरोबर. तर ती ऍसिडिटी कमी करायला आपल्याला तूप आणि ज्येष्ठ मध हे मदत करणार आहे. त्यामुळे ही गोळी दिवसातून 4 वेळा घेतली तरीही त्यांचा कोरडा खोकला कमी व्हायला त्यांना मदत होत असते. दुसरी गोष्ट म्हणजे अडुळशाच्या पानांचा आपण काढा करून घेऊ शकतो. म्हणजे 4 ते 5 पानं घ्यायची, छान स्वच्छ धुवून घ्यायची, एका गरम पाण्याच्या पातेल्यामध्ये ते उकळायची छान, आणि 1 ग्लास असेल तर त्याचं पाव झाल्यावर ते पाव गरम पाणी जे आहे त्याचं सेवन करायचं. अच्छा. सो त्याने सुद्धा जर खोकला येत असेल तर तो कमी व्हायला मदत होत असते. त्याप्रमाणे तिसरा उपाय म्हणजे अळशीचा काढा घ्यायचा. अळशी काय करते तर ड्राय कफला पातळ करून बाहेर काढायला ती मदत करत असते. ती थोडी उष्ण सुद्धा आहे, त्यामुळे त्यालाही आपल्याला मदत होत असते. सो काय करायचं, 1 चमचा अळशी जी आहे ती पहिले तव्यावर छान भाजून घ्यायची आणि त्यानंतर ती पाण्यात घालून उकळायची. ती थोडी घट्ट, म्हणजे ते पाणी जे आहे ते थोडं घट्ट तयार होतं. काढा आपण जो आहे तो तयार झाला की गरम गरम घशाला एकदम छान शेकत असा तो काढा प्यायचा.